संघामध्ये चाललेली लढत आपण पाहत आहोत। दुसरा सामना आजच्या दिवसात आणि खेळाचं पहिलं सत्र कसं असेल हे ऐकूया भागेश मात्रे यांच्याकडून। थँक्यू जगदीशजी पाटील। फुलांची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते, प्रेमाची सुरुवात आपल्या माणसांपासून होते आणि आमच्या कामाची सुरुवात गणेशाच्या वंदनाने होते। गणेशाच्या वंदनाने नक्कीच आजच्या शेवटच्या दिवसाची आम्ही सुरुवात केली आणि या शेवटच्या दिवसामध्ये अनेक सारे मान्यवर आमच्या स्टेजवरती उपस्थित आहेत, त्यांचे आमच्या शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत। मॅच होती स्टार्ट, इथनं बॉलर इथनं आपल्याला पाहायला मिळतील रोशन होता तयार आणि स्ट्रायकिंग एनवरती आघाडीची जोडी टीम शिरढोणच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे। तकदीर आणि आविष्कारने नक्कीच सातत्याने इम्प्रेस केलं आहे, कारण अनेक शृंखला नक्कीच आम्ही कव्हर करत असतो। खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन राहिले। आविष्कार बॉल तयार, रोशन यावेळेला पहिलाच बॉल खोलो टप्प्याचा, त्या ठिकाणी शॉटमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उचलतात तोपर्यंत सिंगल। पहिल्याच बॉलवरती जेव्हा आपण मोठा फटका मारण्याचा धाडस घेतो ना, त्यावेळेला नक्कीच थोडीशी सुरुवात आपली कठीणाईमध्ये न व्हावी ना, म्हणून ही सिंगल इथनं एकवार द्यावी लागते। कारण सुरुवात असो जीवनाची किंवा सुरुवात असो क्रिकेटची, सुरुवात जर तुमची चांगली असेल ना तर तुमचा शेवटही चांगला गणला जातो। सुरुवात सुरेखरित्या गेली, एक धावसंख्या आली, आविष्काराची स्ट्रायकिंग एनवरती रोशन होता तयार। या लाखो टप्प्याचा बॉल कट केला, त्या ठिकाणी पॉईंटच्या डोक्यावर नक्कीच काढण्याचा प्रयत्न होता। खूपच वेगाने डिपिच कव्हर पॉईंटला हा बॉल जातोय, दोन क्षेत्ररक्षक त्यांना अडवण्याचा प्रयत्न, पण आउटफिट थोडीशी फास्ट होते आणि बॉल पाहता डीप कव्हर पॉईंटमधून सी मारेच्या पार येतो हा चौकार। ज्या अर्थाने नक्कीच आजदे चषकामध्ये आविष्कारची बॅटिंग आम्ही पाहिली होती, खूप चांगल्या प्रकारची नक्कीच बॅटिंग आविष्कार करत असतो। वडवली सी सारख्या बलाढ्य टीमला या शिरढोण टीमने परास्त सुद्धा केली होती। शॉट ऑफ लाईन आधी शॉटचं सिलेक्शन इथनं केलं होतं, पंचांकडे अपील केली जाते कॉड बियँडची। आखिरकार आविष्कारने स्वतःने मैदान सोडलं, नंतर पंचांचा डिसिजन आला आणि गुड डिसिजन इथनं पंचांचा येत असताना पहिल्या विकेटचं इथनं होईल पतन। आविष्कारला परतवलं गेलं आता मैदानाच्या बाहेर रोशनच्या माध्यमातून। छत्रपती शिवाजी महाराज एका पाड्यात आणि 33 कोटी देव एका पाड्यात। याचं कारण असंच की सर्वसामान्य यात 33 कोटी देवांपैकी कोणी माणसाच्या रूपात देवत्वाचं नक्की जन्म घेतला असेल ना, ते म्हणजेच आमचे छत्रपती शिवाजी महाराज। 33 कोटी देवांची नक्कीच कोट्यावधी मंदिरं आपल्याला पूर्णपणे विश्वात पाहायला मिळतील, पण त्यांची पूजा खूप कमी लोक करतात। पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही मंदिर नाही, पण कोट्यावधी माणसं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करतात, ते म्हणजे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र नव्हे तर या मराठी माणसाला आणि अस्तित्व या मराठी माणसाचं कसं राखलं जावं ना, याच्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना जेव्हा पालवी फुटली ना, तेव्हा त्यांचं देवत्वामध्ये नक्कीच गणना केली गेली। त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सुमधुर संगीत डीजे रॉकच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं गेलं। पहिल्या विकेटचं इथनं झालं पतन, धावसंख्या 5 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते, जिथे बॅटिंग करते टीम शिरढोण। यावेळेला ऑन साइडला टर्न केला, चेंडूला खूप चांगल्या प्रकारचा फटका, ताकदीचा पुरेपूर वापर, बॉल करतो हवाई शपर, रोशनच्या वरती अत्याचार, बॉल सीमारेषेच्या पार आणि येतो हा षटकार। थँक्यू डीजे। षटकार आल्या आपला परिचय देत असताना की मी सुयोग आहे आणि मी सुयोग चांगल्या प्रकारचे फटके खेळू शकतो। बहुत यार रोशन ओव्हर द विकेट पुन्हा एकदा उचलायचा प्रयत्न होता, शॉटमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते, त्या ठिकाणी जजमेंट करत होते, परंतु शेवटच्या क्षणाला त्याच्या हातामध्ये हा चेंडू निसटला का गेला, कारण 30 सर्कलच्या बाहेर जेव्हा त्याने रनअप घेतला ना, तेव्हा थोडा जास्त वेळ झाला होता, त्या अनुषंगाने कॅच झाली ड्रॉप आणि बॉल सीमारेषेच्या पार षटकारानंतरचा येतो हा सुयोगच्या बॅटमधनं संजीवनी देणारा चौकार।
कॅच ड्रॉप झाली आहे, सुयोगची कॅच ड्रॉप, ज्या सुयोगने पहिल्याच बॉलवरती षटकार लागावा लागेला रोशनच्या अगेन्स्ट खेळत असताना. त्याच्यानंतरचा हा नक्कीच आयुष्यमान भवचा शुभ आशीर्वाद सुयोग याला आणि त्याच्यावरती हा चौकार. धावसंख्या 15 ऑन ओव्हर, 15 धावसंख्या. अजून एक चांगला फटका, अगदी खोळातून हा चेंडू उचलला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी आणि सुरेख झेल. काय झेल होता, लॉंगॉनला जे क्षेत्ररक्षक होते नक्कीच वळले गेले. अगदी बॉल टू ओव्हर हेड हा फटका एक्स्ट्रा कव्हरला नव्हता, माफ करा, हा लॉंग ऑफला बॉल होता. आपल्या हातामध्ये नक्कीच कॅच कॅरी करत असताना एक षटकाने एक चौकाराच इथनं प्रत्युत्तर दिलं गेलं रोशनच्या माध्यमातून आणि दुसऱ्या विकेटचं पतन लागतो. हा दुसरा झटका 15 आकड्यावरती टीम शिरोडोन क्रिकेट संघाला. वॉट सॉन्ग, सुमधुर संगीत. 1966 रोजी मी पहिल्या मॅचमध्ये ज्या गोष्टीचा उल्लेख केला, शिवसेना स्थापन झाली प्रबोधनकार ठाकरे यांच्या माध्यमातून आणि 1967 रोजी ठाणे महानगरपालिकेवरती पहिला शिवसेनेचा भगवा ध्वज हा फडकताना पाहायला मिळाला. अनेक वर्ष आपल्या महाराष्ट्रासाठी दिली, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी दिली, ते म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट त्यांना म्हटलं जातं. त्यांचं सुमधुर संगीत ओम साई डीजे यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं. डीजे सागर कार्यरत आहे 3 दिवसीय स्पर्धा आणि त्या 3 दिवसीय स्पर्धेला पूर्णपणे 4 स्थान नांबण्यासाठी 2 नक्कीच गडी बाद झाले. 15 धावसंख्या. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बंटी यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, जोराने हाताळला गेलेला हा बॉल पडल्यानंतर काहीसा बॅटच्या खालून निघून जातोय. बॅट अँड पॅडमध्ये चेंडू काढायचा होता, अगदी ऑफस्टिकवरती हा बॉल होता बंटीचा आणि पहिलाच बॉल इथनं बीट करत असताना बॅट्समनला 15 आल्या धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आशित आणि त्याच्या समवेत तकदीर पाहायला मिळतात. यावेळेला क्रॉस बॅटने थोडीशी उंची, थोडीशी फ्लाईट दिली गेली. टर्न करायचा होता, हुक करायचा होता चेंडूला, पण पडल्यानंतर काहीसा नटराज स्टाईलने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल तुमचे होऊ शकतात. ज्यावेळेला तुम्ही बॉलच्या मिरिटमध्ये खेळाल ना, मग नक्कीच तुम्हाला चांगले फटके सातत्याने बॅट्समनच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतील. पण या बॅट्समन बघितलं गेलं तर पूर्णपणे थांबून ठेवलं गेलं. लाऊड अपील इथनं केली गेली लेग बेफोरची. पंच लगेचच सिद्धू भोईर, कारण खूप वर्षाचा अनुभव आपल्या पंचांच्या माध्यमातून इथे देत असताना इथनं हादरा बसला गेला. आशिषच्या नक्कीच केळीचा अंत होईल. लागेला तिसरा झटका 15 आकड्यावरती टीम शिरडोन क्रिकेट संघाला. आपल्यामध्ये विजय करण्याची शक्ती कधी येते? खऱ्या अर्थाने आपल्याला विजय फक्त आपणच करून देऊ शकतो. प्रथमतः कोणत्याही कार्यामध्ये आणि कोणत्याही कामामध्ये आपल्याला तेवढा रस आणि आपल्याला तेवढा धाडस ठेवावं पाहिजे. क्रिकेटमध्ये धाडस नावाची गोष्ट खूप महत्त्वाची असते, कारण मोठा जेव्हा आपल्याला टार्गेट असतो, मोठ्या धाडसी रूपाने जेव्हा आपण त्या टार्गेटच्या पूर्णपणे समोर जातो ना, तेव्हा आपला धाडस वाढत जातो आणि तेव्हा मानसही वाढतो. या मॅचमध्ये नक्कीच काय दडलं असेल? बावतार बंटी यावेळेला क्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर काहीसा टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आपण बघितले गेले, ज्या ठिकाणी विवेक आपल्याला पाहायला मिळतात. विवेक सातत्याने टीमला लीड करत असतात, लीडिंग ऑफ द फ्रंट. खूप वेळा त्याने आपल्या शिडून टीमसाठी ही भूमिका बजावली आहे. पण लिंग ऑफ द फ्रंट ज्या वेळेला आपण मैदानामध्ये ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये जातो ना, तेव्हा कॅप्टनवरती जिम्मेदारी ही खूप महत्त्वाची असते. कॅप्टन आपली जिम्मेदारी जेव्हा पार पडतो ना, तेव्हा येणाऱ्या खेळाडूंना सर्वांना आपल्या जिम्मेदारीची जाणीव होते. विवेकसाठी हा बॉल बॉटमॅनचा वापर तुम्हाला पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये हा बॉल नक्कीच अडवला जातोय आणि शेवटचा बॉल इथनं नक्कीच शिल्लक असेल आणि या षटकामध्ये एकही धावसंख्या आपण बघितली गेली नाही. मिडन षटक नक्कीच हे असेल का? या शृंखलेमध्ये 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर एकाही गोलंदाजाने नक्कीच मिडियम षटक हाताळलं गेलं नाही. परंतु आज इथनं संधी निर्माण केली गेली आहे, ती म्हणजेच टीम आपण पाहता नागझरी आणि बॉलर पाहता बंटी. मिडन षटक हाताळेल का विवेक? या विल्ला कट केला आहे, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, पण पॉईंटच्या डोक्यावरनं अगदी समालोचन कक्षाला मानबंधारा देणारा शेवटच्या बॉलवरती हा विवेकच्या बॅटमधनं येतो चौकार.
सांघिक नक्कीच क्रिकेटचा खेळ म्हटला जातो. सांघिक क्रिकेटचा खेळ खेळत असताना सर्व खेळाडूंनी नक्कीच आपल्या खेळाचं प्रदर्शन देणं हे तेवढंसं इम्पॉर्टंट असतं. कारण इम्पॉर्टंट का असतं, जरी टेनिस बॉल क्रिकेट 11 खेळाडूंचा जरी खेळ असला ना, तरी जरी 11 खेळाडू या मैदानावरती परास्त झाले ना, तर त्याच्या मागे एका गोष्टीची प्रामुख्याने नोंद केली जाते की तुमचं गाव हरलं. आणि कोणत्याच खेळाडूला मुलीच असं आवडणार नाही की आपल्या गावाचं नाव कुठेतरी खाली होत चाललाय. म्हणून गावाची मान मर्यादा प्रतिष्ठा राखण्यासाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळला जातोय. आणि या ठिकाणी जर बघितले गेले तर स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषकामध्ये चेंडू आणि बॅटचा द्वंद्व युद्ध 3 दिवसाची स्पर्धा तुम्ही अनुभवता. आणि सुपर संडे आज अंतिम मेगा फायनलचा दिवस आणि दुसरी मॅच तुमच्या समोर उदयास आली आहे. श्रीकृष्ण नागझरी वर्सेस त्यांना फाईट करते शिरडोन. 2 षटकांचा खेळ झाला आहे संपन्न. 19 ऑन द बोर्ड, 19 धावसंख्या स्कोरवरती, जिथे गडी गमावला गेला. टीम बॅटिंग करते टीम शिरडोन. विवेक आणि त्याच्या समवेत जोडी तकदीर मैदानाच्या आतमध्ये. तकदीर यावेळेला आघाडीला गेले होते. विवेक थांबतात त्या ठिकाणी, कारण त्याला माहिती आहे की गोलंदाज बघितले गेले तर स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला गॅदर करण्यासाठी आले. सिली मिड ऑफला हा बॉल अडवला गेला. तोपर्यंत पहिल्या बॉलवरती एकही धावसंख्या नाही. मागचं षटक पूर्णपणे इकॉनॉमिकल राहिलं. कमलेश पाटील ज्या प्रकारे नक्की जे वडवली जे खेळाडू आहेत सातत्याने अशीच इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळत असतात, तशाच प्रकारची इकॉनॉमिकल गोलंदाजी बंटीने हाताळली गेली फक्त 4 धावसंख्या खर्च करून. योगेश तयार. ओव्हर द विकेटने अतिरिक्त फ्लाईट तुम्हाला पाहायला मिळाली. यष्टीरक्षक बीट झाल्यानंतर खूपच वेगाने बॅक स्क्रीनच्या समोर बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा वाईट +4. कदाचित माझ्या परीने जर बघितलं गेलं तर हा चौथा गोलंदाज आहे की पडल्यानंतर जास्त हाईट फॅक्टरवाला बॉल नक्कीच पिच करतोय. कारण शेणा मातेने सारवलेली जेव्हा जेव्हा खेळपट्टी असते ना, तेव्हा त्या खेळपट्टीवरती जेव्हा आपण जी पाटा पिच म्हणतो त्याच्यावरती बॉल जास्त फ्लाईट जात नाही. पण अशा पिचवरती नक्की जास्त बॉल फ्लाईट आपल्याला देताना पाहायला मिळतात. आणि हा फ्लाईट नक्कीच दिला गेला, उत्तर दिला गेला त्या ठिकाणी तकदीरला, जो तकदीर आघाडीला आला होता. अगदी उजवी स्टिक वर नक्कीच इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पण मिस झाल्यानंतर अगदी बॅट अँड पॅटच्या खालून बॉल निघून जातो. एसटीवरशी आदळला जातो हा चेंडू. तकदीरच्या खेळीचा अंत. इथनं तकदीरला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. लागतो हा झटका टीम शिरडोन क्रिकेट संघाला. टायमिंग असं टायमिंग लागतं, ज्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये सुद्धा बघितलं गेलं तर अनेक साऱ्या गाण्यांची खैरियात आणि व्हॉइस क्वालिटी जर बघितली गेली ना, तर एखाद्या नर्तकीला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची व्हॉइस क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते ऑनसाईड डीजेच्या माध्यमातून. नितीन मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. नितीन आणि विवेक ही जोडी. ओव्हर द विकेट. यावेळेला जोराने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न, काहीसा गतीने हा बॉल. जर गोलंदाजी बघितली गेली ना, तर धारदार नक्कीच पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने एखाद्या वस्तूवरती जेव्हा एखाद्या धारदार गोष्ट आपण फिरवतो आणि तिचे 2 तुकडे होतात ना, तशाच प्रकारची गोलंदाजी आपल्या स्वप्नाचे तुकडे करत असताना इथनं टीम शिरडोनचे. यावेळेला अजून एक चांगला बॉल. यष्टीरक्षक बीट झाल्यानंतर फाईनिंग आणि थर्ड मॅन फक्त पाहत राहिले. आणि बॉल पाहता पाहता या ओव्हरमध्ये हे 2 नशिबाचे चौकार खूप काही सांगून जातील टीम शिरडोन क्रिकेट संघाला. ज्या प्रकारे नक्कीच कोरोना काळामध्ये अनेक पेशंट आपण पाहिले असतील, ज्यांना श्वासोच्छ्वास घ्यायला नक्कीच त्रास होत असेल ना, त्यांना लगेच नक्की डॉक्टर व्हेंटिलेटर लावायचे आणि तशाच प्रकारचं व्हेंटिलेटरचं काम या चौकाराने केलं असेल. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, हपाम पूल करण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता नितीन यांचा, पण बॉल पडल्यानंतर काहीसा फ्लॅट दिली जाते, थोडीशी उंची दिली जाते आणि इथनं बीट होतात नितीन. धावसंख्या पोहोचली गेली आहे पाहिली गेलं तर 28-28 या आकड्यावरती. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना आणि शेवटचा बॉल इथनं शिल्लक. या शेवटच्या बॉलवरती दुहेरी नाही ते चौकार यायला हवा टीम शिरडोनसाठी. यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली. या षटकामध्ये 2 वेळा उजवी स्टिक वाकवली सुद्धा गेली. गोलंदाजीची धारदारपणा इथनं कामी येत असताना आणि सांगून देत असताना की हम ना कभी हारे ना कभी हारेंगे, हम तो यहाँ नागझरी से जीतना है और जीत के ही जाएंगे. फलंदाज बाद.
खेळपट्टीवरती विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. जणू काय हवी ठरली आहे टीम नागझरी, टीम शिरडोनवरती. अशाच प्रकारे एक नक्कीच घटना तुम्हाला सांगू शकतो. कारण जर बघितलं गेलं तर नाशिक जिल्ह्यातला दिंडोरी तालुक्यातला रामशेज किल्ला, प्रभू रामचंद्रजी तिथे निवासस्थान करण्याला यायचे, म्हणून नक्कीच त्या किल्ल्याचं नाव रामशेज असं ठेवलं होतं. फक्त 350 मावळे नक्कीच त्या किल्ल्यावरती होते, पण मुघलांना नक्कीच तो किल्ला 5.5 वर्ष जिंकू शकले नाही. त्याचं कारण एकच, कारण ज्यामध्ये तुमची युनिटी असेल, ज्यावेळेला तुमची एकत्रितता असेल ना, तेव्हा तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा चांगला खेळ करू शकता. 5.5 वर्ष तो मराठ्यांच्या ताब्यात किल्ला राहिला आणि औरंगजेबाने नक्की शपथ घेतली होती की ज्या वेळेला मी संभाजी महाराजांचं निधन करेन ना, त्यावेळेलाच माझ्या स्वराज्याची नक्कीच जी मुकुट आहे, स्वराज्याचा मुकुट, तो माझ्या डोक्यावरती, माझ्या शिरावरती मी परिधान करेल. पण औरंगजेबाचं जे स्वप्न अपुरंच राहिलं, कारण खूप वर्षे, खूप कट नक्कीच संभाजी महाराजांना मारण्यासाठी औरंगजेबाने रचले, पण त्यांचे कट कधी पूर्ण झालेच नाही. शेवटी या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्येच आपल्याला गाडण्यासाठी थोडीशी जमीन घेऊन याच महाराष्ट्रामध्ये नक्कीच औरंगजेब दफन झाले. जेव्हा जेव्हा तुमचा सांघिक खेळ असतो ना, सातत्याने नक्कीच जर भिवंडी विभागामध्ये जर वावरले गेले तर भिवंडी विभागामध्ये अनेक सारे संघ असे तुम्हाला पाहायला मिळतील की एक गाव एक संघ. पण या विभागामधली ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेक गावामध्ये 2 संघ नक्कीच तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतात. या 2 संघ जेव्हा नक्कीच गावातून उभे येतात ना, तेव्हा बेनिफिट थोडंसं समोरच्या टीमला काय असतं, कारण अनेक सारे संघ एकमेकाच्या विरोधात असतात. त्यामुळे जेव्हा एक गाव एक संघ तुम्ही खेळताना, तेव्हा तुम्हाला एकजुटीने जेव्हा तुम्ही मैदानामध्ये खेळ करताना, तेव्हा तुमच्या गावाचा आणि तुमच्या टीमचं नावसुद्धा उंचावतोय. या मॅचमध्ये नक्कीच घडेल काय हे मी सांगू शकत नाही, परंतु एवढंच सांगू शकेल की शिरडोन टीमला आता इथनं चांगली खेळी करावी लागेल. यावेळेला विवेकसाठी हा बॉल उंच हवेमध्ये एसटी रक्षक जज करतात. त्या ठिकाणी एसटी रक्षकाने सुरेखरित्या झेला स्वीकारला गेला आणि कॅप्टनची इथनं खेळ होईल समत. मिस्टर कूल आता मैदानाच्या बाहेर जात असताना जड बाबलाने प्रिय आमदार दमदार राजू पाटील यांचं सुमधुर संगीत, जे परमेश माळी जे हे दुटण्याचे आहेत त्यांच्या शुभवाणीतून हे गाणं गायलं गेलं. गायकाला सुद्धा खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्याच्यानंतर राजूदादा पाटील यांना प्रसिद्धी नक्कीच मिळणार हे गाणं तुम्ही DJ मास्टरच्या माध्यमातून ऐकलं. हुकचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मागच्या ओव्हरचा जर विचार केला गेला तर एकही धावसंख्या बॅटच्या माध्यमातून निघाली गेली नाही. 9 धावसंख्या अतिरिक्तीच्या नक्कीच सहाय्याने टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातात. या ओव्हरमध्ये बंटी आलात पुन्हा, ज्या बंटीने नक्की 4 धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं होतं. तो बंटी आता 3 चेंडू फेकून एकही धावसंख्या खर्च करत नाहीये. यावेळेला अजून एक चांगला बॉल बॉटमॅनचा वापर करण्याचा प्रयत्न जो बंटीने नक्कीच मीडियम षटक हाताळण्यासाठी धाडस आणि मारस इथनं केला होता ना, त्या ठिकाणी बघितलं गेलं तर बंटी आता 4 चेंडू फेकून करतात आणि एकही धावसंख्या तो खर्च करत नाहीये. बॉल तयार पुन्हा एकदा बंटी. रिदममध्ये थोडासा अडचला, या गोष्टीचा विचार करा प्रामुख्याने, कारण रिदम, रनवे आणि तुमची रिलीज ऑफ डिलेव्हरी या 3 गोष्टीवर तुम्ही असताना तेव्हा एखादा नक्कीच योग्य, एखादा चुकीचा रिदम नक्कीच तुम्हाला एक चुकीचा बॉल पिच करण्यास प्रवृत्त करेल. यावेळेला अजून एक चांगला बॉल, वॉटर बॉलिंग. पूर्णपणे या मॅचमध्ये पाहिलं गेलं तर बंटीचं प्रदर्शन चांगलं राहिलं आहे. मागच्या मॅचमध्ये बघितलं गेलं तर फक्त 4 धावसंख्या नक्कीच त्याने खर्च केल्या होत्या. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा शेवटच्या बॉलवरती चौकार लागला होता, पण या बॉलवरती जर हा बॉल डॉट फेकला ना, तर आजच्या दिवसामध्ये काय येणाऱ्या प्रत्येक शृंखलेमध्ये आम्ही बंटीचं नक्कीच गुणगान गाऊ. यावेळेला बॉटमॅनचा वापर, आता सुरेखरित्या बॉटमॅनचा वापर पाहायला मिळतो. डीपमध्ये स्वीपर करून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वळतात. 2 धावेचा धाडस मानस, आणि या 2 गोष्टी जेव्हा आपण एकत्रित करतो ना, तेव्हा आपल्याला सक्सेस पाहायला मिळतं. डेफिनेटली या 2 धावसंख्या सक्सेसफुलरित्या नक्कीच पूर्ण केला गेला. सिद्ध बोईर आम्हाला सांगत असताना की आफ्टर 4 षटकांचा खेळ झाला. संपूर्ण 4 षटकांच्या अखेरीनंतर थोडीशी कमकुवत नक्कीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते टीम नागझरी क्रिकेट संघाची.
4 षटकांचा खेळ झाला संपन्न. 4 षटकांच्या अखेरीनंतर आपल्याला 30 धावसंख्या फक्त पाहायला मिळतीये, ती म्हणजेच टीम शिरढोण क्रिकेट संघाची. परिस्थिती जरी नाजूक असली ना तरी आपल्या परिस्थितीला नक्कीच आपली ताकद म्हणून यशाची शिखरे गाठा, तेव्हाच तुम्ही चांगला खेळ क्रिकेटच्या या व्यावहारिक जीवनामध्ये तुम्ही करू शकता. चांगल्या प्रकारचा बॉल एक टप्पावरनं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. फील्ड थोडीशी फास्ट होती त्या ठिकाणी. पडल्यानंतर बॉल सीमा रेषा पार आणि चुकीच्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याच्यावरती लादला जातो हा चौकार. एवढीच 12 धावसंख्या इंडिव्हिज्युअल. या धावसंख्येवरती रोशन खेळतोय. ज्या प्रकारे आपण बघितलं गेलं की संध्याकाळचं सत्र झालं, ज्यावेळेला रात्र होते ना तेव्हा आपण नक्कीच दीप प्रज्वलित करतो आणि त्या दीप प्रज्वलित झाल्यानंतर जो उजाळा म्हणजे जी रोषणाई आपल्या घरामध्ये येते ना, तशाच प्रकारचा रोशन आता उजाळाचा नक्कीच काम करतोय. त्याच्या समवेत आपल्याला दिनेश सुद्धा पाहायला मिळतोय. दिनेश नक्कीच वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती खेळतोय. ज्या अर्थाने रोशनने नक्कीच 15 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं, ते 2 षटक बंटीने पूर्णपणे कमबॅकेचं केलं. बंटीच्या पहिल्या षटकामध्ये आल्या 4 धावसंख्या. बंटीच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये संघाच्या चौथ्या षटकामध्ये नक्कीच 2 वैयक्तिक 2 षटक हाताळले. 6 धावसंख्या फक्त खर्च केला. पण भारत याचा आता समाचार घेतला जातोय. यावेळेला अजून एक ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. आता गती मात्र थोडीशी स्लोवर ठेवण्यात आली. जे गतीने चेंडू टाकले गेले ना ते गतीने चेंडू बाहेर सुद्धा लादले गेले. त्याच्यानंतर चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं बॉलर भारतच्या माध्यमातून आणि षटकाराने नक्कीच पूर्णपणे टीमची टोटल वाढवली गेली होती. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुरेख बॉल. एक चौकार आणि एक षटकार आला ना त्याच्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलं गेलं. लागोपाठचे 2 चेंडू डॉट खूप काही सांगून जातील. स्कोर कार्डचा जर विचार केला गेला तर धावसंख्या पोहोचली गेली 42 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा बॉल या पहिल्या 17 मधला आणि शेवटच्या षटकामधला उर्वरित असेल. एवढा ऑनसाईडला फटका तर चांगला क्षेत्ररक्षक ना तर त्या ठिकाणी प्रयत्न करतील पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल मिड विकेट सीमा रेषेपार येतो हा शेवटच्या बॉलवरती भारतच्या अगेन षटकार. रयतेच्या मनावरती आणि इतिहासाच्या पानावरती राज्य करणारा राजा. आईचे स्वप्न
सत्यामध्ये उतरवत असताना आईने जे स्वप्न पाहिलं होतं आणि ते सत्यामध्ये उतरवणारा एकच राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं गुणगान गाणारं हे संगीत ओमसाई DJ मास्टरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. कालच्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं ना तर आमच्या आवाजाची सुरेख नक्कीच काळजी घेतली गेली आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा प्रेक्षकांना नक्कीच एंटरटेनमेंट नव्हे तर प्रेक्षकांचं प्रोत्साहन वाढवणारं नक्कीच अनेक संगीत त्यांच्या माध्यमातून पोहोचवलं जातं. थँक्यू सागर दादा. तर इथनं वळूया मॅचकडे. 49 धावसंख्येचं नक्कीच लक्ष्य असेल टीम नागझरी क्रिकेट संघासमोर. श्रीकृष्ण नागझरी अशी या नावाने नक्कीच ही टीम सातत्याने खेळत असते आणि या क्रीडांगणावरती काय प्रदर्शन राहिला बंटी यांचा. 2 षटक त्यांनी फेकले गेले, 6 धावसंख्या फक्त खर्च केल्या. जे षटक रोशन आणि नक्कीच भारत यांनी हाताळलं गेलं ना थोडंसं महागडीचं, ते षटक थोडंसं कमबॅकेचं केलं गेलं आणि त्याच अनुषंगाने फक्त 49 धावसंख्येचं नक्कीच टार्गेट ठेवलं गेलं. तर 49 धावसंख्येचं लक्ष्य असेल जिथं बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाली आहे टीम शिरडोन. त्यांनी या 49 धावसंख्येचा नक्कीच लक्ष्याचा पाठला कशा प्रकारे केलं गेलं तर इन्व्हाइट करतोय मी नारिवली गावचा एक सुमधुर आवाज जगदीशजी पाटील ना. तर मी तुरता थांबतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, अनुभवत राहा स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषक 2021 सह हे सुमधुर पर्व. धन्यवाद. थँक्यू. योगेश मात्रेचा विचार केला तर यावर्षी 50+ पेक्षा 4 गोल्या खेळी साकारल्या. एक बाईक त्याच्या नावावर आहे आणि एक सायकल. त्यामुळे योगेश चांगला फलंदाज आणि हेच मी सांगत असताना चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दर्जेदार षटकार. फलंदाज होते आपल्याला याच्यावरून पाहता येईल हवेचा प्रचंड वेग मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा पडका खेळायचा होता. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आणि येथून मात्र पहिल्या षटकाची होती ती सांगता कारण चांगली गोलंदाजी मी म्हणेन विवेकची. कारण जरी एक षटकाराचा अपवाद वगळला
तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करून मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या त्या 9. तर पहिल्या षटकात 9 धावा बनवल्या गेल्या. एक षटकार आला योगेश म्हात्रेच्या बॅटमधून. त्याला फोन कर, कुणाल फोन कर, त्यांना केलवाचं ते आहेत ना तिथं पापडीचा बारा. तिथं कोण आहेत रे? विजय तिथं होते ना ते. तर देसाई संघ उपस्थित झाला. चला देसाई टीम आणि त्याचबरोबर खेळणे संघ आपण आला असेल तर या वेळेस चांगला बॉल पाहतो आपण. एज लागली आहे आणि पहिल्याच बॉल वरती विकेट कॅरी केला जातोय. भरत पाटीलने टिपलाय. एस्टनच्या मागे झेल आणि होतोय या ठिकाणी सुभाषचा समाप्त खेळ. तर वनडाऊनचा फलंदाज कुणाल म्हात्रे पाहायला मिळतो आपल्याला. आणि परिसरामध्ये जर पाहिलं तर MIDC परिसरातील नागझरी संघ आहे आणि या संघामध्ये सर्व खेळाडू हे म्हात्रे आडनावाचे आहेत. आणि एक मलंगडचा संघ आहे म्हात्रेपाडा, तेथे सुद्धा सर्व खेळाडू म्हात्रे आडनावाचे पाहायला मिळतात. तर दुसरीकडे संदीप संघ आहे, ज्या संघामध्ये सर्व खेळाडू हे पाटील आडनावाचे आहेत. म्हणजे असे क्वचित संघ क्रिकेटच्या पतलावरती पाहायला मिळतात की ज्या संघामध्ये कंपल्सरी आडनाव पाटील म्हात्रे असेल, भोईर असेल, अशी मात्र नावं आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. सुयोग या बेले चेंडू फेकला किपरच्या कडे, नो बॉल आणि अशी चेंडू आपल्याला महागात पडतात. आणि फ्रेट 1+1 2 धावा मिळाल्यात या चेंडूवरती. तर खेळणी संघ आपण आला असेल तर रिपोर्ट करा. खेळणी टीमचं कॅप्टन देसाई टीम आलेली आहे. तर नेक्स्ट मॅच खेळवला जाईल. जास्त वेळ करू नका, आज 2 सामने एक्स्ट्रा आहेत, त्यामुळे आपण वेळ करू नका. वेळेवरती या. फ्रीटचा बॉल बिरकावून दिला अगदी सरळ उंचावरती क्षेत्राच्या जेल खाली. जेल टिपलाय मात्र फ्रीट बॉल होता आणि त्या बॉलवरती योगेश म्हात्रेला जीवनदान दिलं जातोय. या श्रीकृष्ण नागझरी टीमचा एक बॅकबोन आहे आणि एक ताकदवर खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तो योगेश म्हात्रे पाहतो या स्ट्राईक वरती. सुयोगने मात्र मागचा चेंडू नो बॉल फेकला, त्यामुळे या वेळेस शॉक लाईनचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण बॅकफुट पॉइंटला सुभाष होते. ते मात्र एक धाव अंकित केली जातोय. धावपळकावरती धावसंख्या 14 धावा. एकूण पाहिलं तर 49 धाब्याची गरज आहे नागझरी टीमला. त्यामुळे दुसऱ्या षटकात अद्याप सामना खुळा होत नाहीये, कारण एकच षटकार अद्यापर्यंत पाहा मिळाला नागझरी टीमच्या वतीने. आताचा बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अतिशय चांगला होता. वेगवान गोलंदाज
पाहायला मिळतात शेवडून टीमच्या वतीने, ज्यांच्याकडे खूप वेग आहे. पहिल्या षटकामध्ये विवेकला पाहिलं आणि आता मात्र सुयोग या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना, कारण लक्ष म्हटलं तर एकोणपन्नास जवळजवळ 5-10च्या सरासरीने या धावा कुटायच्या आहेत त्या टीमला. पुन्हा एकदा चेंडू पाठीमागे निघून जातो पस्लिपला आणि तोपर्यंत मिळते ती सिंगल. एकेरी धावेने मात्र स्ट्राईकला रोटेट केलं जातोय. पहिल्या या दिवसाचा विचार केला स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषकाचा, तर पहिल्या दिवसामध्ये शहापूर गोटेकरचा संघ क्वालिफाय झालाय आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर गावदेवी दहिसर हा संघ क्वालिफाय झाला. मात्र आज कोणता संघ सुपर 3 साठी पुढे येईल आणि त्या 3 संघामध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि एकाला बाय भेटेल. यावेळेस चांगला बॉल मिड आपला क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत एक धाव अंकित केली जाते आणि इथून 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. एका षटकाराचा अपवाद सोडला तर फक्त एकेरी या दुहेरी धाबा आल्यात. एकूण 2 षटकामध्ये 16 धावा धावफलकावरती पहिल्या षटकात 9 आल्या आणि या दुसऱ्या षटकात 7 धावा धावफलकावरती. तर 2 षटकामध्ये 15 धावा आल्यात. गोलंदाज विशाल पाटील, विशाल म्हात्रे. विशाल 15 धावा आहेत. 16 धावा पाहायला मिळतात. योगेश म्हात्रे स्ट्राईक वरती आणि पहिलाच बॉल शॉट पुल केलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर थोडस राहिलं. ते झेल टिपण्याची नामी संधी होती आणि मात्र क्षेत्ररक्षक येण्याच्या अगोदरच चेंडू जमिनीवरती लँड झालाय. वेल नका करू बरं, आज तुम्हाला 12 वाजले तर दुसरा राऊंड आहे तुमचा, तिसरा यायला पाहिजे. यावेळेस पुढे आले होते खेळण्यासाठी. चेंडू कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेत असताना मिसअंडरस्टँडिंग आणि धक्का लागतोय तो मात्र कुणाला आता माघारी परतावं लागेल. पहिल्यांदा सुभाष बाद झाले आणि आता मात्र दुसरा धक्का लागत असताना टीम श्रीकृष्ण नागझरी संघाला. यावेळेस पूल करायचा होता मात्र चेंडू भाव लागेल. पंचांना रेफर केलं जाते तिथे. यस लेग बायचा इशारा आलाय. धावचीची संधी होती तिथे मात्र कीपर भरत पाटील यांना पाहतोय. यस चेंडू प्रवीणने पाहिला की बॉडीला टच झाला हँडलवरती. तर चला खेळणे टीमचा कॅप्टन
आणि त्याचबरोबर देसाई टीमचा कॅप्टन आपण सुद्धा या टॉस करण्यासाठी पोरं आली करा येतात ना त्याला टॉस करून घ्या आज वेळ नका करू तर मग संध्याकाळी तर चला टॉस केला जाईल आमचे जगनदादा पाटील यांचे शुभ हस्ते नाणेपैकी होईल देसाई विपक्ष खेळणे असं सामना पाहायला मिळेल. तर तिसरं षटक गोलंदाज ऋषालला पाहतो. षटकामध्ये एका फलंदाजाला बाद केलं ऋषालने. आताचा बॉल सरळ केला क्षेत्ररक्षक आहेत. गुड कॅच अतिशय चांगला झेल विवेकने टिपलाय. खूप सुरुवात आणि चौथा या ठिकाणी तिसरा धक्का दिला जातोय नागझरी टीमला. गुड कॅच. तर विवेकने काय झेल टिपला. वेगाने येत मात्र चेंडू पर्यंत पोहोचले कारण डीप मिड विकेटला जवळजवळ होते. लॉंग ऑनला यायचं होतं. 10 ते 15 पावलांचं अंतर पार केलं आणि चेंडूवरती नजर ठेवली आणि जवळजवळ जो चेंडू षटकाराच्या दिशेने चालला होता त्याला मात्र अडवलं आणि सुरेखरित्या झेल टिपलं गेलंय. नवीन फलंदाज जयदास योगेश यावेळेस बॅटचा पेस खोलत असताना चेंडू ऑन साइडला. पुन्हा एकदा विवेक वेगाने. आता मात्र थोडस पंबल येते पाहायला मिळाला. या चुका मागात पडतात. चेंडूवरती जोराने येणं आणि इथून मात्र तिसरं षटक मार्गस्थ 21 धावा धावपळकावरती अद्यापपर्यंत. या षटकामध्ये मात्र ऋषालने आउट झालाय ना त्याला अशी डॅश मारायची मग लगेच समजतो आपल्याला. तू डॅश मारत जा. कोण कोण आउट झाले बघ. फक्त योगेश आहे बाकी आउट झाले. तर दोन्ही बंधुराज मैदानावरती योगेश मात्रे आणि कृष्ण मात्रेला पाहतो आपण मैदानावरती खेळत असताना. आताचा बॉल वेगाने फेकलाय मात्र दिशेपासून या ठिकाणी भरकटलाय गोलंदाज. दिशेवरती कंट्रोल करायचं होतं. लेटकट घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि ते मात्र मिळेल ती एक धाव. अंकित केली जाते. तर चांगले कमबॅक केलं मी म्हणे शेड्यूल टीमने आतापर्यंत. तिसरं षटक मार्गस्थ असताना आताचा बॉल ऑफ ड्राईव्ह. पुन्हा एकदा पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू खराब. ऋषाल करतोय काय जेते मात्र चांगला स्कोर कार्ड बनवायचं होतं. स्कोर कार्ड वरती धावा ते मात्र धावांसाठी 13-26 पाहिजे सांगू बरोबर ना 23 धावा. आताचा बॉल चांगला होता. या ठिकाणी हलकासा अपील करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचाने विवश केलाय मात्र पंचांनी सांगितलं की नॉट आउट आहे आणि अखेरकार 3 षटकं या मैदानावरती फेकली गेल्यात. पहिल्या षटकात विवेकने 9 धावा खर्च केल्या. सुयोगने दुसऱ्या षटकात 7 धावा खर्च केल्या आणि मात्र ऋषाल या षटकामध्ये धावा खर्च करतोय ते मात्र फक्त 7 धावा आणि एकूण बनवल्या गेल्या 23 धावा. बनवायच्या होत्या 49 धावा आणि 3 षटकात एकूण 23 धावा बनवल्या गेल्यात. आता मात्र गरज आहे 12 चेंडू आणि 26 धावेची. डिझाईन
सुगम संगीत त्याच्या वतीने गेले 3 दिवस आमच्या प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज गाजवणार आहे डीजे. आणि आम्ही नेहमी सांगत असतो की स्पर्धेमध्ये भरपूर स्पर्धेमध्ये डीजे असतात, मात्र काही केळा बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर नुसता त्रास देण्याचं काम केलं जातंय. मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं आमचं डीजे, ज्यांच्याकडे समय सूचकता खूप चांगली आहे, कोणत्या वेळेला कोणतं गाणं वाजवायचं आणि कधी गाणं बंद करायचं हे त्यांना पूर्णपणे ठाऊक आहे. तर गोलंदाज आविष्कार चौथं षटक आणि चौथं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब असेल. ते मात्र योगेशला आता अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, ज्याला आता 26 धावांची गरज आहे श्रीकृष्ण नागझरी टीमला. पहिलाच बॉल फुलटॉस, स्वीट साऊंड, चेंडू मात्र हवेत की बाहेर, टायमिंग प्रॉपर होतं, चेंडू डीप मिड विकेटच्या वरून, हाय अँड हँडसम षटकार. वरती षटकार टोकला जातोय कृष्ण मात्रेच्या बॅट मधून. हा षटकाराला जसा फुलटाच बॉल मिळाला तसा मात्र बाहेर फेकून दिला. यावेळेस पाहतो आपण चेंडू खराब आहे, पंच हे दर्शवत असताना लाईन पासून थोडेसे दूर झाल्यात. मात्र असे चेंडू जर फेकले तर निश्चित सामना आपल्या हातून निसटेल, कारण पहिल्याच बॉलवरती षटकाराला दुसऱ्या बॉलवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला, मात्र चेंडू थोडासा स्क्वेअर होता, त्यामुळे पंच आणि पाहिलं आणि वाईडचा इशारा देत असताना चौथं षटक नेवाले इनकडून. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, दांडी गुल, फलंदाज बाद होतोय आणि धक्का क्रमांक 4 लागत असताना दांडी उडवली, दांडी गोल झाली, एस्टनचा छेद केला गेला आणि चौथा धक्का मिळत असताना नागझरी टीमला. मात्र योगेश सारखा फलंदाज अद्याप मैदानावरती आहे, ज्याच्या बॅट मधून मगाशी एक षटकार आलाय. मात्र जोपर्यंत योगेश मैदानामध्ये असेल तोपर्यंत सामना नागझरी टीमच्या बाजूने पाहायला मिळेल आणि जास्तीत जास्त टार्गेट केलं जाईल ते योगेशला, ज्याने एक षटकार टोकला. एक ताकदवर फलंदाज आहे, अंदाजच्या हंगामाचा विचार केला तर खूप धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. मात्र या मैदानावरती सुद्धा तशी कामगिरी राहील का योगेशची, कारण लक्ष होतं फक्त 49 धाब्याचं आणि 3 षटकामध्ये सुस्थितीत होता तो गावदेवी शिर्डी संघ. मात्र चौथ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर थोडासा सामना मात्र या नागझरी टीमच्या बाजूने पाहायला मिळाला. मात्र अद्याप वेळ गेली नाही आहे, कमबॅक केलं तर सामन्यामध्ये वापसी करेल तो शिर्डी संघ. आत्ता मात्र बंटी मैदानावरती आलाय, ज्याने गोलंदाजी खूप सुरेख केली आहे, आता मात्र त्याला फलंदाजी करायची आहे. फुलटास बॉल अपड्रा पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक समोर, गुड कॅच, अतिशय चांगला झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का. तर या षटकामध्ये षटकार एक आला, 2 फलंदाज महत्वपूर्ण बाद झाल्यात. नवीन बॅट्समन मैदानावरती भारत मात्रेला पाहतोय. श्रीकृष्ण नागझरी चषकाचा आयोजक पाहायला मिळतो, जी रायगडमधील सर्वात पहिली मानाची स्पर्धा होते त्या स्पर्धेचे आयोजक भारत मात्रे मैदानावरती पाहायला मिळतात. चौथे षटक बिष्कार, यावेळेस फटका चांगला डीपेक्षा कबरला, गोळीच्या बेगाने चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
धावपळकावरती पाहायला मिळतात. चौथं षटक आविष्कार थोडंसं मागला ठरलाय. 2 विकेट जरूर मिळवल्यात, मात्र चौकार षटकार त्याच्या या ओव्हरमध्ये पाहतोय. आत्ताचा बॉल किंग बॉल, काय चेंडू फेकलाय. योगेशला सुद्धा विश्वास बसत नाहीये की कशा प्रकारे आपण बाद झालोय. योगेश मात्र पाहतच राहिलाय चेंडूवरती आणि लेग स्टंप उकाडला गेलाय. बिग विकेट आणि मॅच मध्ये वापसी करत असताना टीम सिडून संघ सांगतोय की धावा किती आल्यात. 34 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात आपल्याला. एकूण 49 धावेची गरज होती, 34 धावा पाहिल्या. आता मात्र समीकरण पाहायला मिळेल, अद्याप 15 धावेची गरज. बॉल आहे, फार महत्वाचा असेल दोन्ही टीम साठी. आताचा बॉल ऑन ड्राइव्ह पाहायला मिळतोय. चेंडू मात्र स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे सरकले आणि तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या धावपळकावरती. 37 या आकड्यावरती संघ 36 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय आणि आता गरज आहे ती येणारे 6 बॉल आणि 13 धावांची. 13 धावा कंपल्सरी कराव्या लागतील टीम श्रीकृष्ण नागझरीला, कारण 1 धावसंख्या कंपल्सरी चेस करायची असा नियम आहे स्पर्धेचा. त्यामुळे 6 बॉल आणि 13 धावा. टीम जर आपली टीम मीटिंग आटपली असेल तर लगेच आपण खेळायला सुरुवात करा. आम्ही वारंवार सूचना का देतो की जेणेकरून सर्व सामने रेग्युलर षटकांचे खेळायला मिळावेत, कारण वेळ कोणासाठी थांबत नसते. आज 2 सामने जास्त आहेत, त्यामुळे आपण वेळेचं बंधन पहा. शेवटचं षटक गोलंदाज ऋषाल म्हात्रे, ज्याने 3रं षटक फेकलं होतं 7 धावेचं. आत्ता मात्र त्याला 13 धावा रोखायच्या आहेत. तर दुसरीकडे नागझरी टीमला 13 धावेची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा. योगेश मात्र बाद झालाय, त्यामुळे थोडासा सुटकेचा निश्वास सोडला असेल या टीमने. मात्र 2 नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. भारत मात्रे या जाऊन स्ट्राईक. पहिलाच बॉल ऑन साइडला फेकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. येथे मात्र धावचीची संधी आहे. थ्रोपैकी कुठे केली आहे आणि काय घडलं मैदानामध्ये. 3री धाव. आता मात्र मैदानामध्ये जेथे 1च धाव होती तेथे मात्र या 3 धावा. चुका आणि चुकाच पाहायला मिळतात त्या शिर्डन टीमच्या बाजूने. आता मात्र 5 चेंडू 10 धावेची गरज आहे. तर अशा चुका केल्या तर निश्चित सामना गमावा लागेल. नवीन फलंदाज रोशन मैदानामध्ये येतोय. 5 चेंडू 10 धावा. 5 सामन्याला गैखेर लागली आहे. ज्या चुका केल्या थोड्याशा मात्र त्या चुकांवरती विरजण टाकावे लागेल आणि येणारा समोर काय आहे ते मात्र पाहावं लागेल गावदेवी शिर्डन टीमला. तर दुसरीकडे हा नागझरी टीम आहे, मात्र कधी सामन्याची करबड बदलेल. त्यामुळे आत्ताचा बॉल पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न ते मात्र एका फलंदाजाला यश बाद झालाय. फलंदाज बाद होतोय तो भारत मात्रे. बिग विकेट.
झालाय फलंदाज तो भारत मात्रे, ज्याच्यावरती पूर्णपणे भरोसा होता, धाव एकवटायची होती आणि डायरेक्ट हिट दिलाय कीपरने आणि ते मात्र फलंदाज बाद झालाय. मात्र अद्याप 10 धावेची गरज आहे. 4 बॉल 10चं समीकरण. मैदानावरती थर्रार नाट्य सामना पाहायला मिळतो. एकीकडे शिरडून संघ आणि त्याला फाईट करते तो नागझरी संघ. स्ट्राईकला अमोल, यावेळेस फटका, बॅक टू बॉलर्स आणि दुसऱ्या धावेचा ते विचार होईल आणि दुसरी धाव सुद्धा डायरेक्ट हिट झालंय. काय घडलंय मैदानामध्ये पाहतोय आपण, पंचांना विवश केलं जात आहे. मात्र प्रवीण मडवी आहेत त्या ठिकाणी, त्यांनी सांगितलं की नॉट आउट आहे, कारण जेव्हा चेंडू स्टंपला लागला त्याच्या अगोदर मात्र बॅट ग्राउंडिंग केली होती ती आतमध्ये, त्यामुळे ते 2 धावा मिळाल्यात. आत्ता मात्र 8 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 3 आणि 8 धावा. थर्रार सामना पाहायला मिळतोय तो मात्र या नागावच्या मालटाण मैदानावरती. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन ऐकतात त्यांचं आपण स्वागत करूया, कारण सामना खूप महत्वाचा आहे. नागझरी पक्ष शिरडून आणि 49 धाब्याचं लक्ष ठेवत असताना मात्र या ठिकाणी थोडीशी दमछाक झाली आहे ती नागझरी टीमची. मात्र ज्या शिरडून संघाने चुका केल्यात त्या चुका त्यांना तारतील की मारतील तर मात्र पाहावं लागेल. 3 चेंडू, आताचा बॉल या लाईन फेकलाय, दांडी गोल, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का नागझरी टीमला आणि वापसी करत असताना गावदेवी शिरडून संघ. यालाच म्हणताय समय सूचकता, कारण ते दांडी उडवली आहे गोलंदाजाने, पर्नीचे डिस्टर्ब केलं आणि आता मात्र नवीन बॅट्समन मैदानावरती. अद्याप सामना संपला नाहीये. 2 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. मागचा सामना सुद्धा असाच पाहायला मिळाला. 2 चेंडू 13 धावेची गरज असताना मात्र एक षटकार 12 धावेची गरज असताना एक षटकार एक चौकार आला नागाव टीमला आणि त्यांना मात्र एका धावेने सामना गमवावा लागला. त्यामुळे आता 2 चेंडू 8 धावे. चला सामन्याचा रिदम तोडू नका प्लीज, लवकर खेळवा आपण, कारण दुपारचे 12:30 वाजता त्या ठिकाणी आणि दुसरा सामना मैदानावरती आहे. नेक्स्ट मॅच साठी आपण रेडी राहायचंय. खेळणी संघ आणि देसाई संघ. टॉस जिंकला खेळणी संघ. आपलं क्षेत्ररक्षण सामना संपल्यानंतर लगेच लाभायचंय, बेल नका करू. आताचा बॉल लीडिंग आहे, चेंडू पाठीमागे आणि नशिबाचा चौकार मिळतोय तो सामन्यामध्ये. वापसी करत असताना आता मात्र 1 चेंडू 4 धावेची गरज आहे आणि किरणने आल्या चौकार ठोकलाय. त्यामुळे आता काय होईल, या एका चेंडूवरती 4 धावा निघतील की त्यांना थांबेल शिरडून संघ, ज्याने 49 धाब्याचं लक्ष ठेवलं होतं मैदानामध्ये. कंपल्सरी 4 धावा बनवाव्या लागतील. 1 चेंडू आणि 4चं समीकरण. प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवणारा पहिला सामना सुद्धा असाच झाला. पापडीचा पाडा विपक्ष नागाव आणि आता मात्र शिरडून आणि नागझरी या 2 टीम मध्ये सामना पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4 धावेची गरज असेल. आता सामना कोण जिंकेल, आता थोडा जोरदार टाळ्या द्या चेंडूसाठी. सामना कोणी जिंको कोणी हारो, मात्र विजय होईल ते आमच्या आयोजन कमिटीचा, ज्याने दिवस रात्र मेहनत करून कुणाल पाटील आणि कंपनी पुढे सरकली आहे. त्याने खूप चांगलं आयोजन केलं आहे, हे मात्र सर्व प्रेक्षक वर्गासाठी आणि खेळाडूंसाठी. त्यामुळे आता सामन्यामध्ये खूप काही आहे. 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. यावेळेस दांडी गुल झाली. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज किरणचा होता, मात्र प्रयत्न फसलाय आणि सामना जिंकलाय तो गावदेवी शिरडून टीम.
क्रीडांगणावरती अनेक प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच पाहत असतात आणि लाईव्हचा जर विचार केला गेला तर लाईव्हचा आपला विचार केला गेला तर आपल्या जीवनामधले नक्कीच 2 क्षण खूप महत्त्वाचे असतात. एक तर आपला लग्न आणि दुसरा तर आपला वाढदिवस. तर नक्कीच एक गोष्ट मी सांगू इच्छितो, कारण MTCच्या माध्यमातून जे अपडेट आहेत आमचे रोशनजी फराड, नक्कीच यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्याच मित्रांनी नक्कीच आम्हाला सांगितलं गेलं, कारण त्यांचा आज वाढदिवस. खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारचं हे व्यक्तिमत्व, चांगल्या प्रकारची अपडेटिंग तुमच्यापर्यंत नक्कीच रोशन फराड यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते. तर रोशन, तुला शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच आई एकविरा आणि जगदंबा चरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे रोशन. तिसरी मॅच खिरणे वर्सेस देसाई बी, नक्कीच यांच्यामध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. पहिली मॅच जिंकली टीम